एका उष्ण दुपारी जंगलाच्या मध्यभागी एक बलाढ्य सिंह एका सावलीदार झाडाखाली झोपला होता. त्याची सोनेरी आयाळ सूर्यप्रकाशात चमकत होती आणि त्याच्या घोरण्याचा मोठा आवाज जंगलात गुंजत होता. अचानक एक छोटा उंदीर गवतातून धावत आला. तो एका भुकेल्या घुबडापासून वाचण्यासाठी धावत होता आणि त्याचे कुठे लक्ष नव्हते. चुकून तो थेट सिंहाच्या नाकावरून धावला. सिंह मोठ्या गर्जनेने जागा झाला. त्याने आपला मोठा पंजा उचलला आणि छोट्या उंदराला त्याखाली पकडले. माझी झोप मोड करण्याची तुझी हिंमत कशी झाली? सिंह गुरगुरला. याबद्दल मी तुला खाऊन टाकले पाहिजे. तो छोटा उंदीर थरथर कापत होता, पण त्याने धैर्याने उत्तर दिले. महाराज, कृपया मला जाऊ द्या. एखाद्या दिवशी मी परत तुम्हाला मदत करू शकेन. सिंह जोरात हसू लागला. तू मला मदत करणार? तू तर खूपच लहान आहेस. पण त्या दिवशी सिंह दयाळू मनस्थितीत होता. त्याने आपला पंजा उचलला आणि उंदराला सोडून दिले. काही दिवसांनंतर सिंह जंगलातून जात असताना एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. दोरखंड त्याच्या भोवती घट्ट झाले आणि त्याने कितीही गर्जना केली किंवा धडपड केली तरी तो मुक्त होऊ शकला नाही. त्याच्या शक्तिशाली गर्जना जंगलात गुंजू लागल्या. छोट्या उंदराने तो आवाज ऐकला आणि सिंहाचा आवाज ओळखला. कोणताही विचार न करता तो मदतीसाठी धावला. सिंहाला डोळ्यांमध्ये अडकलेले पाहून उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळे कुरतडण्यास सुरुवात केली. कुरतडत त्याने हळूहळू पण खात्रीने दोर कापले. सरते शेवटी सिंह मुक्त झाला. तू माझे प्राण वाचवले, सिंह कृतज्ञतेने म्हणाला. माझे चुकले होते. तुझ्यासारखा लहान प्राणी देखील माझ्यासारख्या मोठ्या प्राण्याला मदत करू शकतो. उंदीर हसून म्हणाला, केलेली दयाळूपणा कधीही वाया जात नाही. आणि त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर जीवाभावाचे मित्र बनले. गोष्टीचे तात्पर्य, कोणतेही दयाळू कृत्य कधीही लहान नसते.